बघा, ज्या दरवाजातून आपण आतमध्ये प्रवेश केला, या दरवाजापासून आपल्याला एक समोर आडवी भिंत पाहायला भेटते। या भिंतीपर्यंत हा आपल्या राजांचा प्रशस्त राहता राजवाडा बघा। याच्यामध्ये म्हटलं अति महत्वाचे 4 चौतारे पाहायला भेटतात। पहिला चौतारा पाहायला भेटतो आपल्या राजांचा राहता घर, म्हटलं राजांचा बेडरूम बघा। 2 नंबर चौतारा किचन रूम, पुढे सचिवालय, दिवाळे खास, अशी 4 चौतारे याच्यामध्ये आपल्याला पूर्ण याच्यामध्ये पाहायला भेटतात। परंतु अति महत्वाचं ठिकाण म्हटलं पहिला चौतारा, ज्या चौताऱ्यावरती आपल्या राजाने शेवटचे 10 वर्ष वास्तव्य केलं आणि जो दिवस रायगडाला पाहायचा नव्हता तो देखील रायगडाने पाहिला। आपण काळा दिवस म्हणतो बघा। वार शनिवार, चैत्र पौर्णिमा, हनुमंत जयंती, दुपारी 12च्या प्रास आपल्या लाडक्या राजाने अखेरचा श्वास देखील त्या चौताऱ्यावरती सोडला। 3 एप्रिल 1680 मध्ये। इथून 1 ते 1.5 किलोमीटर अंतरावरती मंदिर पाहायला भेटतं। मंदिराच्या समोर बघा पांढरा घुबड आहे, आपल्या राजांची समाधी, राजांच्या चितेला ध्यागणी त्या ठिकाणी देण्यात आली। जन्म झाला पुण्यामध्ये, शिवनेरी किल्ल्यावरती 19 फेब्रुवारी 1630, निधन झालं 3 एप्रिल 1680। महाराजांना फक्त 50 वर्ष आयुष्य लाभलं। 50 वर्षामध्ये 365 गड किल्ले जिंकून स्वतःची गादी स्वतः निर्माण केली। आता आपले 18 वर्ष बालपणात जातात, काय उरलेल्या वर्षामध्ये आपल्या मनासारखं आपण घरे बांधू शकतो का? नाही बांधू शकत बघा। आपल्या राजाने स्वतःची गादी स्वतः निर्माण केली, त्याच्यात 365 गड किल्ले जिंकून घेतले। वय म्हटलं 50 वर्ष लाभलं। 16 वर्ष बालपणामध्ये शिवनेरीवरती गेले, 26 वर्ष राजगडावरनं राज्य चालवलं आणि राहिलेले शेवटचे 10 वर्ष रायगडावरनं चालवलं। आणि या चौताऱ्यावरती आपल्या राजाने अखेरचा श्वास सोडला। या राजवाड्याचं वैशिष्ट्य म्हटलं हा पूर्वी डबल मजली होता। सागवानी लाकडं, कुंभार नाल्याची कवडा, मखमली पडदे, हातून गोंड्याची फुलं, त्याच्यावरती मशाली पेटवल्या जायच्या। त्यावेळीचं वैभव डोळ्यासमोर उभं करा, त्यावेळी या राजवाड्याचं वैशिष्ट्य तरी काय असेल? म्हणून एक शेर म्हटलं जातं, शेर असं आहे, अंधार झाला पाहता एक दिवा पाहिजे, त्या महाराष्ट्राला नव्हे या देशाला पुन्हा एकदा दिवा पाहिजे, पुन्हा एकदा जिजाऊन बाजूला कोपऱ्यावरती टाकी पाहायला भेटते पाण्याची। पूर्वी कावडीने पाणी भरलं जायचं बघा। कावडकरी लोक होते, आपण खाली तलाव पाहिले, गंगासागर तलावामधनं कावड भरली जायची, टाकीमध्ये वरती जायची। जे गडावरती काम करणारे लोक असतील त्यांना थंड पाणी प्यायला मिळावं म्हणून टाकीचा उपयोग केला जायचा। त्याच्या बाजूला आपल्या राजांचं बाटलं पाय, स्नान आंघोळ करण्याचे ठिकाण। काही चपलावरती घालून जाऊ नका, खालून चला हो, खालून चला हो, चपला घालून वरती जाऊ नका कुणी। ही टाकी आणि बाटप पाहून घ्या। पुढे आपण खलबतखाना पाहण्यासाठी जाऊ, गुप्त चर्चा करण्याची ठिकाण पाहण्यासाठी आपल्याला पुढे जायचं आहे। बोला छत्रपती शिवाजी महाराज के जय।